तसंच या ठिकाणी माणगाव यक्षिणी बेनवाडी या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि त्यातीलच हे आपल्याला बाल दशावतार कलाकार आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचं ओळख करून आपण घेतो आहे. नेमका नाट्यप्रयोग काय आहे आणि त्याची भूमिका काय आहे ती आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुझं? माझं नाव यश केलं, मला म्हणतात चदेव केलं. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव? प्रचंड भैरव. प्रचंड भैरव. आणि त्यातील भूमिका तुझी नेमकी काय आहे? माझी भूमिका मी आहे नरकेची अक्षर. हां मी राजाची अंचय करतो हां आणि राजाचा पाय करतो आणि चढ्यांना चढ करून आणि नैवेद्य करतो. असं आहे. आणि शेवट म्हणजे वर काय आहे त्या राक्षसाला? वर कोणता वर त्याने घेतलेला आहे आणि त्याचं मरण शेवटी कसं आहे? मरण चौथी म्हणजे बैल वाटतं, बैल प्रचंड बैल तो चेवत येतो आणि आम्हाला तो नरकेची अंचय करतो, दोघांना मारतो आणि आम्ही मरतो. दशावतारात कोणकोणत्या कंपनीत वगैरे काम केलेलं आहे? सिद्धेश्वर आमची कंपनी आहे गावातली आम्याची मावी, त्याच्यामध्ये पहिले आम्याची त्याचा होता, पण काही बाजाचा होता, वेगवेगळ्या कंपनी काम केली. कोणकोणत्या भूमिका केलेल्या आहेत? म्हणजे राजाचा मुलगा अक्षर, मुंबई अक्षर, परत ब्राह्मणाचा मुलगा, राजाचा मुलगा, त्याचे वेगळे. दशावतार क्षेत्रातील तुझे आवडते विलन कोण? माझे आवडते विलन म्हणजे विचारची कलिंगड आणि यतीन भाई आणि दादा आणि कोणच दादा राणे कोणसकर, प्रथमेश खवणेकर सुद्धा हो ते पण, सुधीर अयंकर. आणि लढाईसाठी जी काही स्टाईल असते ती कोणाची तू फॉलो करतो? म्हणजे कोणाची स्टाईलने तू लढाई करतो? दादा आणि कोणच. दादा राणे कोणसकर. भविष्यात मोठ्या कंपनीत ठरायचा विचार आहे का? कोणताही ठराव आला तर. आणि आज रसिक प्रेक्षक या ठिकाणी नाटक बघतायत, कसं वाटतंय बघून? प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद चांगले आहे, कारण असं नाटक कधी करायला भेटत नाही. काय करायचं इथे आमची राजकीय आहे, मग नाटक करतो. लोकांना नाटकाची वगैरे खूप आवड आहे आणि लोक खूप नाटक बघायला येतात, म्हणून मला खूप पाय छान वाटते. काय खूप लोक आहेत, मदत दिली, चांगले उपक्रम झाला. बरोबर. शाळेत शिक्षकांचा कसा सहभाग असतो, सहकार्य असतं तुला? कारण शिक्षक पहिल्यांदा स्वागत करतात. आपली आता मंडप घातल्या, मंडप आता लोक व्हायचे सगळे आपणच तयारी बघितली, कपड्यांचं तयार आणि रंगाच्या तयारीत बघायचं. फक्त पाचोताची कपडे आहे ती मी आणली. आणि ही जी काय रंगभूषा वगैरे आहे ती करायला कोण कलाकार, दशावतार कलाकार या ठिकाणी आले होते? रवींद्र सावंत आणि बरेच कलाकार या ठिकाणी होते. त्यांची नावं तुला माहीत नसतील. साधारणतः हे सगळं नाट्य बघितल्यानंतर तुला काय वाटतं की हे जे सगळे तुझ्यासोबतचे बालकलाकार आहेत त्यांनी पण दशावतारमध्ये कसं यावं, कशी म्हणजे प्रयत्न करावा, तुला काय वाटतं? मला काय वाटतं, आपण सगळ्यांनी मोठ्याने मिळून कंपनी उभं आहे आणि सर्व बायकलाकार नाटक भाग बसवावा आणि चांगले नाटक करावं, सादर करावं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.